मस्त बेसन पिठाचे साजूक तुपातील लाडू बनवणे. तर मी आज सांगते मी कसं करते. तर मी आता भाजताना म्हणजे दाखवू नाही शकले. तर हे मी पीठ भाजून घेतलं आहे. 4 वाट्या पीठ घेतलं आहे मी आणि ते भाजून घेतलं आहे मस्त. अगोदर भाजायच्या आधी मस्त पिठाला चाळून घ्यायचं बेसन पिठाला आणि मग मस्त कढईत 15 मिनटं चांगलं मंद आचेवर भाजायचं. त्याचा रंग बदलला, गुलाबी गुलाबी रंग झाला की त्याला खाली काढायचं आणि दोन ह्याच्यात भागात भाजायचं. पहिलं थोडं थोडं करून भाजायचं, नंतर मग दुसऱ्या ह्याच्यात भाजायचं. आणि पिठी साखर जेवढं तुम्ही पीठ घेतलं आहे बेसन पीठ ज्या वाटीनं मोजून घेतले त्याच वाटीनं समान प्रमाणात साखर घ्यायची आणि त्याच्यात दळून आणि ती पण चाळणीनं चाळून टाकायची. वेलचीची पूड टाकायची आणि तूप हे 1/2 किलो लागणार आहे ह्या बेसन पिठाच्या लाडूला. तुम्हाला पाहिजे असं. काही जण काय करतात, नुसतं पीठ असं मिक्स करतात आणि मग त्याला थोडंसं असं हे झालं बनायला लागला मुटका की टाकणं बंद करतात. पण मी जरा जास्तच टाकलं आहे, थोडंसं जास्तच बनतो आहे मुटका, कारण लवकर लाडू वळले जातात आणि खायला पण चांगलं लागतं. आणि मुलांना असे मुलं तूप खात नाहीत, तर कशा तरी प्रकारे त्यांच्या पोटात जाईल ह्याचा विचार करून मी जास्त तूप टाकले. आणि तूप मिसळलं, वेलची टाकली, साखर मिसळली की मस्त चांगलं हातावर असं त्याला घसरे मारून मारून सगळं एकजीव करायचं. तेव्हाच लाडू वळायला घ्यायचे, नाहीतर सगळ्या गाठ्या गुटळ्या राहतील. आणि एखादी जर गाठ राहिली बेसन पिठाचीच आणि ती खाताना जर कुणाच्या तोंडात बेसन पिठच डायरेक्ट लागलं चव, तर ती एकदमच असं जिभेला चव येते बेसन पिठाची. त्याच्यामुळं हातावर पूर्ण असं मॅश करून घ्यायचं, असं चांगलं चोळून घसरे लावून आणि मग तुम्ही लाडू वळायला घ्यायचे. आणि माझी आई असे लाडू वळायची. गोल नव्हते, बेसन लाडू म्हणलं की गोल नव्हते करायचे, असे चपटे लाडू बनवायचे हातावरच. तुम्हाला जर येत नसेल तर मी माझ्या पद्धतीनं सांगते तुम्हाला कसं बनायचं. हे बघा मी असे लाडू वळलेत आणि त्याला डेकोरेशन करायचं, सजवायचं किंवा गार्निशिंग जे म्हणतात ते मी काजूचे काप करून घेतलेत, बदामाचे काप करून घेतलेत, ते असं ठेवायचे आणि थोडंसं अलगद दाबायचं. हे असे सगळे सजवायचे. आणि तुम्हाला जर चपटा लाडू वळता येत नसेल तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा थोडंसं असं पीठ हातात घ्यायचं आणि आपण जसं करतो पहिल्यांदा लाडू जसा वळायला घेतो तसं असं दोन्ही हातांना अगोदर दाबून घ्यायचा, गोलच बनवून घ्यायचा हो थोडक्यात. असं गोल बनवून घ्यायचा, पण त्याला आकार कसा द्यायचा ते आपल्याकडे आहे ना. त्याला काय करायचं, ही दोन्ही आपली ही मागची जी 2 बोट आहेत का ती आणि ही आपल्या हाताचा ही मधला भाग, ते दोन्ही बाजूनी असं दाबायचं. आणि ही बोट आहे ना, ही बोट ह्याचा उपयोग करायचा आता आपल्याला. कशाला? ह्या आडव्या बाजूला ह्याला असं पकडायचं, ह्याला असं पकडायचं आणि ह्याला असं पकडायचं आणि इकडच्या साईडला आपल्याकडच्या साईडला गोल गोल फिरवायचा. म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जी म्हणतात का, ती अँटी क्लॉकवाईज त्या लाडूला फिरवायचं, म्हणजे ती चपटा होतो आणि गोल पण होतो. हे बघा झालं का. आणि परत आकार द्यायचा म्हटलं तर तुम्ही हाताने विताने असं काही करू शकताच की हो. आणि हे त्याच्यापेक्षा का नाही तुम्हाला सांगते सोपी पद्धत. जास्त मी जसं तूप टाकले का जास्त, तुम्ही अजून बी ह्याच्यापेक्षा जास्त टाकू शकता तुम्हाला पाहिजे तेवढं. पण लय बी असं पगाळणारं परत ते ताटात ठुलं का नाही, असं ताटातनं लाडू उचलताना खाली चिटकतो. म्हणून लय बी या प्रमाणाच्या बाहेर नाही टाकायचं, एवढंच प्रमाणात टाकायचं. तुम्ही अगोदर टाकताना थोडं थोडं करून टाकायचं आणि बघायचं, लक्ष द्यायचं की आपल्याला किती लागेल बाबा, ह्याचं प्रमाण किती होईल. याच्यापेक्षा जास्त नका होऊन देऊ. हे असे मस्तपैकी लाडू आणि खमंग चविष्ट असे लाडू बनवायचे. तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही साखर घालू शकता, कुणाला जास्तच गोड पाहिजे असेल तसं तर जास्त बनवू शकता. मस्तपैकी गणपतीचा आता गौरी गणपतीची तयारी सुरू आहे. म्हणून मी काही बायकांना येत नाही, तर आपल्याला जी येत आहे ती इतरांना शिकवणं हे आपलंच काम आहे.
हां, आपल्याकडे जे ज्ञान आहे ते दुसऱ्याला दिलंच पाहिजे आपण. आणि आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्हाला जर काही शंका असेलच तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगूही शकता.